नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. 3 लाखापर्यंत कर्जमाफी आणि 1 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहन याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि अपेक्षा आहे येणाऱ्या 6 तारखेला राज्यातील शेतकऱ्यांना एक चांगली आणि आनंदाची बातमी मिळू शकते. कर्जमाफीबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. मग तो कशाप्रकारे घेतला जाऊ शकतो, याच्यामध्ये कुठले शेतकरी घेतले जाऊ शकतात, कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते, कोणते शेतकरी वगळले जाऊ शकतात, कोणत्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळू शकतं, कोणत्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन व कोणत्या शेतकऱ्यांना कमीत कमी प्रोत्साहन, याबाबतची व्हायरल बातमी गेल्या आठवडाभरापासून चालू आहे. मग याबाबत निश्चित सत्यता काय आणि हे बातमीमध्ये तथ्यता आहे का, याबाबतचे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, सहकार विभागाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाऊ शकते, अशी अपडेट सध्या फिरत आहे. त्याचबरोबर 1 लाखापर्यंत प्रोत्साहन शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता जर पाहायचं म्हटलं शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारकडून या कर्जमाफीमध्ये थकबाकीदार शेतकऱ्यापेक्षा रेग्युलर शेतकऱ्याकडे जास्त लक्ष दिलं जाऊ शकतं. आपण गेल्या 2 ते 4 दिवसामध्ये एक व्हिडिओ बनला होता की त्यामध्ये सांगितलेलं होतं की शेतकऱ्यांना भरीव प्रोत्साहन देण्यात येणार आणि त्याबाबतच्याच अपडेट यायला सुरुवात झालेली आहे. कर्जमाफीबाबत राज्य सरकार सिरियसली झाले आणि प्रोत्साहनचा विषय जर घेतला गेला, एक चांगलं आणि भरीव प्रोत्साहन शेतकऱ्यांना मिळणार आहे, यात वाद नाही. थकीतची कर्जमाफी तर होणार आहे, यात वादच नाही. परंतु राज्य सरकारवर जो दबाव आहे, कुठला दबाव, की फक्त थकीत जे शेतकरी राहतात त्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि जे रेग्युलर शेतकरी राहतात त्यांनी काय अन्याय केला, त्यांनी काय चूक केली, ते आम्ही रेग्युलर केलं म्हणून आम्हाला कर्जमाफी नाही का, हा जो राज्य सरकारवर दबाव वाढतो आहे आणि त्याच दबावाचं रूपांतर राज्य सरकार एक चांगल्या पद्धतीचं प्रोत्साहन देण्याच्या विचारात आहे. 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाऊ शकते. या अगोदर 1.5 लाखाची कर्जमाफी झाली आहे, 2 लाखाची कर्जमाफी झाली आहे, परंतु यावेळेस आकडा 3 लाखापर्यंत जाऊ शकतो, अशी सहकार विभागाची सूत्रांची माहिती आहे. आणि महत्त्वाचं 1 लाख रुपये प्रोत्साहन. मग 1 लाख रुपये प्रोत्साहन कुणाला मिळणार, यामध्ये एक थोडासा क्ल्यू आहे. कसा क्ल्यू आहे, तर 2020 आणि 2025पर्यंत जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन मिळणार. मग तिथं स्पष्टीकरण करताना त्यांनी काय म्हणलेलं आहे, 50,000 ते 1 लाख रुपये. मग ह्याच्यामध्ये एक स्पष्टता जर पाहायची म्हणली शेतकरी मित्रांनो, 2020, 2021, 2022, 2023, 24, 25 असे ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली अशा शेतकऱ्यांना 1 लाख रुपये. मग याच्यामध्ये 50,000 आणि 1 लाख रुपये हे दोन आकडे काय आहेत, तर जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांनी फिरवाफिरवी केलेली आहे, ज्या शेतकऱ्यांनी रिन्युअल केलेला आहे, ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरून करत काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ज्यांनी केली त्यांना 1 लाख रुपयेपर्यंत राज्य सरकारकडून प्रोत्साहन मिळू शकतं. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी ज्या शेतकऱ्याने 1, 2, 3 वर्ष, समजा 4 वर्ष म्हणा, असे शेतकरी 50,000च्या यादीतही येऊ शकतात. स्पष्टीकरण नाही आहे, परंतु सहकार विभागाच्या सूत्रांच्या माहितीनुसार 1 लाखापर्यंत प्रोत्साहन राज्य सरकार घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आहे आणि 3 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याचे राज्य शासनाचे संकेत आहे. मग ह्या 3 लाखामध्ये कोणता शेतकरी सापडणार, तर जे शेतकरी गरजू आणि गरीब शेतकरी. या अगोदर फक्त राज्य सरकारकडून थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार व रेग्युलरवाल्यांना प्रोत्साहन मिळणार, या बातम्या येत होत्या.
परंतु आकडे सहजासहजी येत नव्हते. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये मिळालेल्या माहितीनुसार 3 लाखाचा आकडा बाहेर पडलेला आहे आणि प्रोत्साहनासाठी 1 लाख रुपयाचा आकडा बाहेर पडलेला आहे. त्यामुळं हा आकडा जो आहे तो या अगोदर आलेला नव्हता, तो आकडा आत्ता आलेला आहे आणि त्याला ही जोड आहे सहकार विभागाची. आणि ह्या बातम्या काय सहजासहजी टाकल्या गेलेल्या नाहीत. न्यूज चॅनलने ही बातम्या टाकलेल्या आहेत. जी 24 तास चॅनलवरून बातमी बाहेर पडलेली आहे. यूट्यूबरकडून चांगल्या त्यांच्याकडूनही बातम्या बाहेर पडलेल्या आहेत. म्हणजे यामागची तथ्यता सत्यतेत आहे, यात वाद नाही. कारण कुठलीही जरी गोष्ट सहकार विभागाच्या सूत्राकडून मिळते तेव्हा निश्चित त्यावर खलबतं चालू असल्याशिवाय गोष्टी बाहेर पडत नाहीत. आता सर्व शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की आम्हाला प्रोत्साहन नकोच आहे, आम्हाला कर्जमाफी हवं आहे. त्याबाबत राज्य शासनानं कुठलं स्पष्टीकरण दिलेलं जरी नसलं, परंतु राज्य सरकार रेग्युलरवाल्यांना चांगली रक्कम देऊन त्यांना परत शेतकऱ्यांना कर्ज फेडण्याची एक प्रोत्साहन देण्याचा विचार राज्य सरकार करण्याच्या बेतात आहे. कारण यावेळेस रेग्युलर शेतकरी नाराज होणार नाही आहे, ही काळजी राज्य सरकारकडून घेतली जाऊ शकते. कारण तुम्ही 3-3 लाखाचे कर्ज थकबाकीदाराचे करता आणि त्यात शेतकऱ्याला जर 50,000 रुपये देता तर तो शेतकरी नाराज होऊ शकतो. त्यामुळे यामध्ये दुपटीनं वाढ केली जाऊ शकते. 1 लाखापर्यंत शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या विचारात राज्य सरकार आहे आणि 3 लाखापर्यंत शेतकऱ्यांना थकबाकीदार शेतकऱ्यांची माफी केली जाऊ शकते. आता यामध्ये जर पाहिलं गेलं, माननीय मुख्यमंत्री यांनी काल स्पष्ट केले, ॲग्रिस्टेक ज्याचे कार्ड काढलेलं आहे, फार्मर ID ज्या शेतकऱ्यानं काढलेला आहे त्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. कारण राज्य सरकारकडून जेव्हा डाटा दिला जातो तेव्हा जुन्या खातेधारकाचा डाटा दिला जातो, जुने जी खाते असतात त्यांचे डाटा दिला जातो आणि तो टाळण्यासाठी राज्य सरकारने ॲग्रिस्टेक बंधनकारक केलेला आहे. त्यामुळे कमीत कमी राज्य सरकारकडून असो, सहकार विभागाच्या सूत्राकडून असो, जी काही माहिती येत आहे त्या माहितीमध्ये निश्चित तथ्यता आहे शेतकरी मित्रांनो. आणि 6 मार्चला पाहणं गरजेचं आहे की याबाबत कुठले नियम अटी लागू शकतात. आता स्पष्टीकरण जर झाले की 3 लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते आणि राज्य सरकारला ती करावीच लागेल. कारण 1.5ची झालेली आहे, 2ची झालेली आहे, आता 3चाच आकडा करावा लागेल. मग यामध्ये थकबाकीदार किती आहेत याची छाननी पूर्ण झालेली आहे, यात का वाद नाही. परंतु येणाऱ्या 6 मार्चला राज्य सरकारकडून सहकार विभागाच्या मिळालेल्या सूत्रानुसार निश्चित घोषणा केली जाऊ शकते आणि राज्यातील शेतकऱ्यांना, थकबाकीदार शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत कर्जमाफी आणि रेग्युलर शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन देण्याच्या विचारात राज्य सरकार असू शकतं व त्याबाबत मोठी घोषणा 6 मार्चला केली जाऊ शकते. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. कारण आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये स्पष्ट केलं होतं की राज्य सरकारकडून भरीव मदत रेग्युलर शेतकऱ्यांना दिली जाऊ शकते आणि तीच भरीव मदत ही 1 लाख रुपयाची आहे शेतकरी मित्रांनो. आणि थकबाकीदारांना 3 लाखपर्यंत कर्जमाफीबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. कर्जमाफीत अजूनही कुठली जरी अपडेट आली तात्काळ चॅनलवर व्हिडिओ दिला जाईल. पीक कर्ज असो, पीक विमा असो, ज्या काही राज्य शासनाच्या योजना आहेत त्या योजनेबाबत कुठलीही अपडेट येऊ द्या, तात्काळ व्हिडिओ येईल. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.